नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. बरं, मी हल्लीच एक व्हिडिओ केला एन्झायटीवर की आता लॉकडाऊन एक्सटेंड झाल्यामुळे परत ती एक भीती लोकांमध्ये आली की अरे कधी हे थांबणार, की कोरोनाचे केसेस वाढत आहेत, रुग्ण वाढत आहेत, बरेही होत आहेत, पण तरीसुद्धा एक एन्झायटी, एक फिअर लोकांमध्ये बघायला मिळते. त्याच्यावरच आपण एक व्हिडिओ केला. पण एन्झायटीची अजून एक दुसरी बाजू म्हणजे अपुरी झोप, ज्याला इन्सोम्निया असं म्हणतात. तर तेही खूप केसेस बघायला मिळत आहेत की रात्री झोप न येणं किंवा स्लीप पॅटर्न एक बिघडले. कारण आपलं एक सेट पॅटर्न होतं आत्तापर्यंत आणि लॉकडाऊनमुळे कुठेतरी आपण एक मानसिक तयारी केली होती की 14 एप्रिलपर्यंत का होईना आपल्याला ठीक आहे आपण डील करूया, पण आता पुन्हा एकदा 3 मेपर्यंत हे गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आपलं एक पॅटर्न बिघडलं आहे आणि त्याचाच म्हणजे आणि भीती पण आहे की कधी संपणार आहे. सो ह्याचा परिणाम कुठेतरी झोपेवर होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही आहे, सारखी भीती वाटत असते. आपण सारखा विचार करत बसतो की नेमकं काय होणार आहे, मला झाला तर, किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीला झाला तर, आणि मग बाकीच्या लोकांचं काय, किंवा मी कसं मदत करू शकते लोकांचे. बरेचसे असंख्य विचार सारखे आता लोकांमध्ये येतात आणि त्याच्यामुळे झोप अपुरी राहणं हे फार पाहायला मिळते. तर यावर तुम्ही नेमकी कशी मात करू शकता किंवा काय तुम्ही थोडेफार गोष्टी चेंजेस करून हे टॅकल करू शकता बघूयात. सर्वप्रथम बेसिकली असं होतं की आपण एखादी ॲक्टिव्हिटी केली की आपण थकतो, मेंटली थकतो, फिजिकली थकतो आणि मग आपल्याला झोप चांगली लागते. किंवा आपला एक पॅटर्न असतो की ठीक आहे आपण सकाळी समजा 9ला ऑफिसला पोहोचलो, संध्याकाळी आलो, आपली कामं केली आणि मग आपण एक झोपी जायचो. पण आता असं झालं की आपण घरातच आहोत, घरातून वर्क फ्रॉम होम करतो आहे, काही ॲक्टिव्हिटी नाही आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त होत नाही आहे, मेंटल ॲक्टिव्हिटी असते, पण मग तरीसुद्धा परत एकदा तेच एन्झायटी, फिअर की अरे आपण घराबाहेर पडत नाही आहोत, ते सगळं टेन्शन. तर अशामध्ये जर हे अपुरी झोप इन्सोम्नियावर काही काम करत असेल तर पहिली गोष्ट झोपायचा लवकर प्रयत्न करा. समजा तुम्ही 12 वाजता झोपत असाल तर ट्राय करा की तुम्ही 11ला किंवा 10:30ला झोपी जाल आणि ह्यामुळे कसं एक पॅटर्न तयार होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्याची मदत होईल. त्याचबरोबर किती वाजता झोपायचं आणि किती वाजता उठायचं ह्याचं पण हे जे पॅटर्न आहे ते सुद्धा सेट करणं फार गरजेचं आहे. आय नो की आता खूप डिफिकल्ट आहे, कारण जसं मी म्हणाले की खूप आपण विचार करत बसतो कोरोनाबद्दल आणि हे खरंच भीतीदायक आहे, त्यात काही वाद नाही आहे. पण तरीसुद्धा यावर मात करणं हेच आपल्या हातात आहे. जसं मी सांगितलं की आता आपण फार काही करूच शकत नाही, आपण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि फार तर फार आपण घरी राहू शकतो, स्वतःची काळजी घेऊ शकतो, आपल्या लव्ड वन्सची काळजी घेऊ शकतो. सो अशामध्ये जर इन्सोम्नियावर मात करायची असेल तर स्लीप वेक म्हणजेच रात्री वेळेवर झोपणं किंवा एक वेळ ठरवून त्या वेळेला झोपणं आणि सकाळी त्या वेळेला उठणं, हे जर स्लीप पॅटर्न केलं, स्लीप वेक पॅटर्न ह्याला म्हणतात, हे जर तुम्ही केलं तर कदाचित ह्याच्याने सुद्धा इन्सोम्निया हे बरं होऊ शकतं. स्लीप वेक पॅटर्नशी जोडून अजून एक अशी गोष्ट आहे की झोप ही महत्त्वाची आहे, त्यात काही वाद नाही, पण खूप वेळ झोपून राहणंसुद्धा शरीरासाठी घातक ठरू शकतं, चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे खूप वेळ आपण लोळतो किंवा खूप वेळ झोपतो आहे हेही चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे स्लीप वेक पॅटर्नबरोबर जास्त वेळ झोपून न राहणं ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आता युजली एन्झायटी, स्ट्रेस हे सगळं आणि इन्सोम्निया हे सगळे इंटर रिलेटेड गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळेच ह्यावर मात करण्यासाठी खूप लोक की झोप येत नाही आहे, चला आपण दारूच पिऊया किंवा सिगरेटच पिऊया. पण ह्याच्यामुळे काही क्षणासाठी तुम्हाला झोप येईलच, खूप बरं पण वाटेल, पण मग ह्याचा लॉंग रनमध्ये खूप ह्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. स्लीप फ्रॅगमेंटेशन म्हणजे मध्येच जाग येणं किंवा झोप परत अपुरी राहणं. त्याच्यामुळे दारू पिणं किंवा सिगरेट पिणं हा जो उपाय आहे तो अजिबात इन्सोम्निया हील करण्यासाठी वापरू नका. त्यानंतर आपण खूप सारी जणं जे आहेत आपण वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि अशामध्ये एक प्रयत्न करा असा की तुमचं वर्क स्टेशन म्हणजे जिथून तुम्ही काम करताय ती जागा वेगळी ठेवा आणि तुमची झोपायची जागा वेगळी ठेवा. सो दॅट जेव्हा तुम्ही काम करताय तेव्हा तुम्ही मोटिवेटेड असाल आणि जेव्हा झोपायचं असेल तेव्हा तुम्ही फ्रेश माइंडने त्या जागेवर जाल आणि झोपाल. हा जो पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्हाला इन्सोम्निया टॅकल करण्यासाठी मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टे फिट आणि स्टे ॲक्टिव्ह. येस, हे जरा डिफिकल्ट आहे अशा काळामध्ये जिथे आपल्यासारखं टेन्शन येत राहतं की आता पुढे काय होणार आहे. पण मग
दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याला, त्यामुळे आपण एक प्रयत्न करू शकतो नक्कीच की ॲक्टिव्ह राहण्यासाठी छोटे मोठे एक्सरसाइजेस करा, मेडिटेट करा, हे तुम्ही करू शकता. जसं मी सांगितलेलं की घरामध्ये योगासनं करा, जी काही बेसिक योगासनं आहेत, पण शरीराला काहीतरी हालचाल असू दे, सो दॅट आपलं जे आपण मेंटली ऑक्युपाईड राहतो आणि त्याच्यामुळे आपण जास्त विचार करत नाही दुसऱ्या गोष्टींचा. पॉझिटिव्ह राहावं लागणार आहे आपल्याला या सगळ्या काळामध्ये. त्याच्यामुळे हे पॅन्डेमिक आहे आणि लॉकडाऊन एक्सटेंड झालेलाच आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे आता आहेत दिवस, तर त्या सगळ्या दिवसांमध्ये इनसोमनिया, एन्झायटी, फिअर यावर कसं मात करू शकतो ह्याचा प्रयत्न करा आणि हेल्दी राहा. अशाच काही व्हिडिओसाठी पाहत राहा lokmत.com. धन्यवाद.